तर वाचन वगैरे झालं, आरती झाली आणि मी तयार पण झाली. अशी पिवळी साडी घातली. सत्यनारायण म्हटलं पिवळं आणि हिरवं दोन्ही पण येते म्हणून पिवळा कलर घातलाय. हे लवकर मी शक्यतो हे साड्या घालत नाही. या सेम कलरच्या 2 साड्या आहेत माझ्याकडे. एक अजून थोडीशी अशी पिकलेली आंब्यासारखी आणि ही अशी एकदम जास्त पिवळसर आहे. तर अशा 2 आहेत. आणि आता तिकडे जायचं म्हटल्यावर मग ओटी द्यावा लागेल ना त्या ताईंना. तर आता साहेबांना मी साडी आणायला लावली. मग अशी पिंक कलर आहे, डार्क पिंक कलर आहे. पण आता ती प्राईस वगैरे काढते त्यावरची. मागे पण मी अशी सेम आणली होती, ती कोणाला तरी दिली, आलेली आपल्याकडे पाहुणे. आणि आता सेम पुन्हा यांना बोलले असं हिरवं आणि बघा हिरवे काट आहेत, कारण ओटी द्यायला पाहिजे. त्या ताईंकडे मी चालले. तर याला ब्लाऊज पीस असं हिरवाच आहे आणि पदर पण हिरवा आहे बघा असा. आता पूर्ण खोलत नाही मी, कारण द्यायची म्हटल्यावर पूर्ण खोलायला नको. अशी फक्त प्राईस काढायची म्हणून मी पिशवीतून काढली. असा ब्लाऊजचा कलर एकदम हिरवागार मस्त आहे, शेवाळी कलरचा आहे. असा माझ्यासारखा असा हिरवा नाही, शेवाळी कलर आहेत, भारी आहे. तर चला आता हे पॅक करते. बघा श्रीफळ केळी आणि तांदूळ वगैरे असे थोडेसे. आता ते तांदूळ काढून ठेवले, अक्षदा वगैरे टाकून घ्यावं असेल, असं तसंच नाही घ्यावं म्हणून हे चांगलं व्यवस्थित पिशवीत घालते. आणि ब्लाऊज पीस याच्यावरती ब्लाऊज पीस पण घेतला. आता घरातला होता हा ब्लाऊज पीस घेतला ओटीत घालायला. साडीचा कलर खूप छान आहे, मला तर आवडला, भारी वाटतंय मस्त एकदम. मला माहिती असे कलर मला खूप आवडतात. तर छानपैकी चला आता निघूया. अशी छान मस्त बॉक्समध्ये पॅकिंग होती, बॉक्समध्येच पुन्हा पॅक करून घेतली. ब्लाऊज पीस त्यातच ठेवते, पुढे अक्षरा टाकून घेते फक्त त्यावर आणि पुन्हा असं छान बॉक्समध्ये पॅक करून घेते पिशवीत. मला जायचं होतं मैत्रिणी, काल बोलले ब्लाऊज देते, काल दिले नाही. साहेबांना काल वेळ नाही भेटला वाचनामुळे. आणि आता मैत्रिणी बोलली नाही जेवायलाच यायचे. म्हटलं आता नाही येत, आता पहिले इकडे जाते ना, उद्या मैत्रिणीकडे जाते. मग तुम्हाला दाखवली ना भाऊने घेतलेली साडी ती, मग तिचं पण मी हे काढलं, ही खोलली. मग म्हटले कसं आहे ब्लाऊज काय बघा. आता एकदम पिंक कलरचा ब्लाऊज आहे, ही पण देते उद्या शिवायला.
आज आम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी आमची मुलगी नाव विसरलं आता बोला 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 व्हिडिओवरती आहात तुम्ही काका बोला नाही नाही रुद्राच्या घरी आम्ही रुद्र पूजेसाठी आलेलो माझा आहे. नाही 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 भावाचा घर ठीक आहे रुद्राने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. रुद्राने इन्व्हाइट केलं तुम्हाला रुद्राने इन्व्हाइट ठीक आहे ठीक आहे तर आता आलोय घरी 11:15 वाजले. 11:15 वाजले. कुठं गेलं का उशीरच होतो मग बोलण्यात चालल्यात गप्पा मारण्यात. पण आता जाताना तुम्हाला दाखवलं की गाडी जळाली ब्रिजवर तिथे. आणि आता आम्हाला असं येताना कळलं, मग आता खरं आहे की कुठे देवाला माहिती. पण तिथं बोलत होते की त्यात गाडीने पेट घेतला आणि बाकी उतरे 6 वर्षे मुलगी ती गाडीतच राहिली. आत्ता येताना आम्ही ब्रिजवर होतो तेव्हा बोलत होते की 6 वर्षे मुलगी त्यातच जळून खाक झाली. एवढं वाईट वाटलं ना, बापरे. कसं काय असे विसरले असेल मुलीला. आम्ही गाडीवर आता तोच बोलणं दोघांचं तेच चालू, मुलीला कसे विसरले असतील काय. आता एवढे उतरले तर मुलीला घेऊन म्हणजे कसं काय असं झालं असेल. खूप वाईट वाटलं. जाताना असं वाटलं फक्त गाडीने पेट घेतला. CNG होती, ते गॅस वगैरे असतं ना, काही लिकेज झालेलं वाटतं काय. तर CNGचा प्रकार थोडासा घातकीच आहे बघा. तसं म्हणजे आता समोर दिसलं म्हणून ते वाटतं काही घातक आहे. तर कशाचं काय असेल परमेश्वराला माहिती, कोणाचं लिखित कुठं काय असतं ते. पण एवढं चिमुकल्या जीवाने काय केलं असेल असलं एकदम वेळ लागली मनाला की कसं आहे तो जीव. आणि आजच्या एवढ्या सणाच्या दिवशी नागपंचमीचा दिवस आणि लक्ष्मी स्वरूप मुलगी 6 वर्षी मुलगी म्हणजे काय तिचा जीव गाडीतच हे झाली. अजून पण आता गाडी वगैरे मग मी आता काहीच नाही, मला एकदम हे झालं ऐकून, टेन्शन झालं. पाणी तो प्रसूत झाली तेच क्षणी दिवे पुत्र जन्मला सृष्टीने तळमळ अत्यंत कोण उदक देय तेत बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवरा विदारुणी बक्षिली घोर कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तव उमानाम कवी शारदेसी जाणीजे राव संतोष तोदला बहुत तो अमृतात विक्ष बिंदू पडत ऐसे एक पंडित भविष्यार्थ बोलला 14व्या वर्षी श्रीमंतीने वैधव्य येईल निश्चयसी ऐसे एकता राव मानसी उद्गीत बहुत झाला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदय करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसन्ना गेले सवय रायासी लागल चिंता रोग तवती शुभांगी उद्वय घर हित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्यरत्न व समोर हात जोडून उभे राहिले. राजाचा हा सेवा वृत्त भाव पाहून नचिकेत संतोष पावले. तसेच यामागे राजाचा काही हेतू असावा असेही त्यांना वाटले. त्यांनी राजाला म्हटले, राजा मी प्रसन्न आहे. तुझ्या मनात काही हेतू असेल तर तो मला निशंकपणे सांग. राजा म्हणाला, महाराज मी प्रभू रामचंद्र वंशज, तेव्हा मला प्रभूचे साक्षात दर्शन व्हावे एवढीच इच्छा आहे. आपण करावी. ठीक आहे, मी आत्ताच तुला दशरथ नंदनाचे दर्शन घडवून आणतो. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओला सुरुवात केली. आता रात्रीचे 8:45 वाजलेत. वाचन वगैरे होईपर्यंत भरपूर वेळ गेला. मी थोडंसं वाचन केलं आणि माझे जे अध्याय राहिले, एक अध्याय तो दीदीला वाचायला दिला. का मुद्दामच दिला आज. ती घरी येतं म्हटले तिच्याकडून थोडं, ती सेपरेट लावती पारायण, पण कधी होईल कधी नाही काय माहिती. आणि साहेबांचं वाचन होईपर्यंत ते मैत्रिणीने बोलवलं तिकडे जेवायला. आणि मला उद्या गुरुवारला फुलं वगैरे पण आणायचे.
साहेबांना वाचन वगैरे करोपर्यंत वेळ गेला. तर आता पहिले फुलं वगैरे घेते. त्यांना कपडे पण घ्यायचे ते व्हाईटवाले कपडे घ्यायचे, पण बघू आता दुकान चालू असलं तर, नाहीतर 9 वाजेपर्यंत बंद होतं आहे. आणि आता मला घरातच 8:45 झाले. त्यांचं वाचन आता झालं, आरती वगैरे झाली आमची, आत्ता सगळं आवरलं आहे. तर बघू चालू असलं तर घेतले कपडे रेमंडमध्ये, नाहीतर मग फुलं वगैरे घेऊन मैत्रिणीकडे जाणार. चला मग बघूया आता बाहेर काय काय घेणं होतं आहे, काय होतं आहे दाखवते मी तुम्हाला. पाच मिनिटं लेट आला असं तर साहेबांचे कपडे भेटले नसते, बंद. कपडे तर ठीक आहे उद्या नेले असते, पण फुकट धक्का झाला. हा आणि काम होतंच इथं. आता वेळ नाही भेटत ना. वेळ नाही मिळत. हा. इथूनच असतं आपले नेहमी कपडे, सफेद कपडे इथूनच असते. चला आता कपड्याचं झालंय, आता लगेच कबूतरखान्याला फुलं घ्यायची ते. कितना मीटर कपडा लगता है व्हाइट वाला? तर बघा आता घेतले 1 2 3 4 घेता म्हटलं किती झाले भाऊ, 7 8 झालेत. किती किती घेतले? 8 झालेत ना. हा आणि सगळा सफेदवाला स्टॉक भाऊंकडे इथं भेटतो. आज वर्ष झाले, किती वर्ष इथूनच कपडे. साहेबांचा एक मित्र आहे, तो पण बोलला तुम्ही एवढे व्हाईट कपडे घालतात, मला पण घ्या. मग आता त्यांच्यासाठी पण एक काढलेत भाऊंनी. आता आले तिकडे फुल मार्केटला, जरा फुलं घेते. पण बरं झालं गर्दी नाही, आज इथपर्यंत गाडी आणली आज, नाहीतर खूप गर्दी असते, ते चालायला जागा नाही. उशीर झालाय म्हणून नाही गर्दी. चला आले आता इथे घेते फुलं थोडीशी. आज दादरला जरा थोडे बरे फुलं भेटलेत मला, थोडेसे स्वस्त भेटलेत. सुके फुलं पण चांगले, 40 रुपये पावणे भेटले. मिक्स नाहीतर ओले जर घेऊन गेले ना अजिबात फ्रीजमध्ये पण टिकत नाही. साहेब चाले 2 पिशव्या पुढे घेऊन भरपूर फुलं घेतलीत मी आज. गजरे वगैरे छान घेतले सगळं. तर चला आता फुलं वगैरे घेतली आणि आलो आता इथं मैत्रिणीची. तर आता तिच्या इथं मला 4 माळे चढायचं सगळ्यात मोठं, म्हणून मी लवकर येत नाही. पण 10 वाजले, आता एवढी ओरडणार आहे ना मला, कारण घरूनच मी इतकी उशिरा निघालेली. चला आता जाऊया, तेवढे शिड्या चढत जायचे. आता बघा 11:15 वाजले, अजून आता तिकडं चाललंय भजी बनवायचं काम. मला भजी आवडतात म्हणून साहेबांच्या आवडीचं झालंय वेगळं करून, पण मी बोलेल मला भजी तर भजी बनव. कांदा भजी बनवली मस्त, मला त्यांच्या हातची भजी आवडतात. हा कुरकुरीत झाली ना. आणि अशी तव्यावरची मेथीची भाजी, भाकर बघा माझ्यापेक्षा मोठे मोठे भाकरी बघा ताई नो, मी करते त्याच्यापेक्षाही मोठ्या भाकरी आहेत. हे बघा चांगली झाली ना. हे बघा असं साधं मस्त जेवण. साहेबांना अशी मेथीची भाजी, आमटी, भजी आणि भाकर पाहिजे होती त्यांची. त्यालाही छान बनवतात, माझ्यापेक्षा पण खूप पट्टीने माझ्यापेक्षा चांगलं बनवतात. हे बघा आता 12:30 वाजले घरी यायला. आत्ताच घरात आले, नुसत्या पिशव्या ठेवल्या. 12:30 वाजले यायला. एकदा गेलो आणि गप्पा मारायला लागलो ना तर काही विचारू नका. गाडीवर केसांचा अवतार एकदम खराब होऊन जातो. आणि ब्लाऊज साड्या खूप दिवस झाले पडलेल्या होत्या तिकडे,
जाणं होत नाही आणि मी गेले तर मी वरती चढून जात नाही. त्याच मला कधी खाली भेटायला येतात. त्यांना पण बरं, त्यांचा पाय वगैरे सुचतो, एका पायाचा प्रॉब्लेम झालेला त्यांना पण, तर त्या खाली येत नाही लवकर आणि मी चढून वरती जात नाही. आता हे साड्या ब्लाऊज तुम्हाला दाखवते सकाळी. खूप ब्लाऊज जरा सगळे वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज वगैरे, ते डिझाईन खूप छान शिवतात सगळ्याचे. त्यांच्याकडे अशा मोठे मोठे लोकांचे हे असतात घागरे वगैरे ब्लाऊज शिवायला, खूप छान एकदम. तर सकाळी दाखवते तुम्हाला ब्लाऊजांचे डिझाईन वगैरे, कारण आता झोपायला खूप उशीर, आता 1 वाजणार आहे. अजून यश वगैरे जेवण आता आवरायचं, ते काय पसार आहे ते. चला ठीक आहे, आता भेटते तुम्हाला सकाळी. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.